मंगेश पाळगावकरांचं गीत आहे. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकांतून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. अवती भवती असून दिसेना, शोधतोस आकाशी. कुठे शोधशी रामेश्वर अन कुठे शोधशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. मित्रांनो, अगदी आम्ही साधारणतः जून ते जुलै महिन्यामध्ये रोवणी केली होती भाताची, ज्याला आपण धान म्हणतो विदर्भामध्ये. त्या धानाचं आज जी आम्ही पेरणी केली त्याचं आज बीजामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आज हा जे बीजामध्ये रूपांतर झालेला आहे याच्यासाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आम्ही अवलंबलेली आहे. म्हणजे तुम्ही अलीकडे बघता की खूप सारे लोक पैसा कमवण्यासाठी इंडस्ट्रियलायझेशन आणि विविध जे आहेत रसायनं वापरून आणि खूप साऱ्या मशिनी आणि इतरत्र गोष्टी वापरून आपलं उत्पन्न मिळवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी विविध प्रकारे जे आहे आपलं उत्पन्न घेत असतात. परंतु आज माझ्या विदर्भामध्ये तुम्ही बघू शकता, अगदी अलीकडे आम्ही जे धान कापणी आत्ता तुम्ही बघितले, सगळ्या गोष्टी आम्ही नैसर्गिकरित्या करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून कुठलाही पोल्युशन झाला नाही पाहिजे, इतरत्र जे जीवाणू आहेत त्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे. अशा प्रकारे आम्ही एक ऑर्गॅनिक पद्धतीची आणि इकोलॉजिकल आम्ही शेती करत आहोत. यामध्ये आमच्या विदर्भामध्ये तुम्ही बघता की आज विदर्भ जे आहे मागासलेलं आहे असं संबोधतात बहुतेक. परंतु आज माझ्या विदर्भामध्ये तुम्ही बघू शकता की इकडे पाण्याच्या सोयी नाही आहे, कारण की आमची शेती ही पूर्णतः ही पाण्यावर, नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे. आणि आमच्याकडे कुठेही बोर मारत नाहीत, कारण की कुठं ना कुठं यामुळे जे आहे निसर्गाला त्रास होत असतो. आणि हा सगळा त्रास वाचवण्यासाठी नैसर्गिकरित्या आम्ही जी आहे ही सगळी धान रोवणी केली साधारणतः जुलै महिन्यामध्ये. आणि आता या त्या ज्या आहे रोपट्याचं आज बीजामध्ये रूपांतर झालं तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आता आम्ही स्वतः या धानाची जी आहे कापणी करत आहोत आणि त्यानंतर मळणी पण करत आहोत. आणि यामध्ये कुठल्याही उपकरणाचा आम्ही जे आहे वापर करणार नाही, जेणेकरून कुठल्याही निसर्गाला असो की इथल्या जीवजीवांना, पक्ष्यांना असो त्रास होणार नाही आणि सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या होतील. परंतु अलीकडे आपण बघत आहोत की इंडस्ट्रियलायझेशन पण वाढत चाललेलं आहे. म्हणजे कंपन्या वाढत चाललेल्या आहेत आणि इतरत्र गोष्टी त्यामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा काही प्रोसेसिंग करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी चालत आहेत. या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा जो कल्चर, एक रिच कल्चर ज्याला आपण म्हणतो, अलीकडे आपला जो गडचिरोली जिल्हा आहे, मी आता सध्या अगदी तुम्ही बघू शकता की इकडे माझं गाव आहे, जवळच माझं घर आहे आणि ही आमची शेती आहे. आणि यामध्ये जे आहे तुम्ही बघू शकता की आम्ही सगळी शेती करत असताना नैसर्गिकरित्या करण्याचा प्रयत्न करतो. अगदी अलीकडे जे आहे गडचिरोली जिल्हा आहे त्यामध्ये आमच्या आदिवासी कम्युनिटी आहेत खूप साऱ्या, आणि त्या नैसर्गिकरित्या जे आहेत जल आणि जंगल जमीन वाचवण्यासाठी काम करत असतात. तरी पण इंडस्ट्रियलायझेशन होत आहे आणि या सगळ्या गोष्टीला कुठं ना कुठं हानी पोहोचत आहे असं मला वाटते. परंतु तरीही या सगळ्या गोष्टींना जोपासत असताना आज माझा विदर्भातील शेतकरी आणि विदर्भातील माझी कम्युनिटी या नैसर्गिकरित्या सगळ्या गोष्टी चालवत आहेत आणि ही परंपरा पुढेही चालत राहिली आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी थोडासा प्रयत्न करत आहे.